नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 399वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. मला कुठेही नोकरी मिळत नाही आहे. आता मी वाजले की 12 ह्या नावाचा पेपर सुरू करीन. जे लोक मला आवडत नाहीत त्यांच्याबद्दल अफवा पसरवीन. जे मला पैसे देतील त्यांचे वारेमाप कौतुक करीन. पैसे न देणाऱ्यांचे चांगले वाभाडे काढीन. त्यांच्याच घरच्यांना त्यांच्याबद्दल वाटेल ते सांगीन. एक धोरण म्हणून त्या सर्वांचेच 12 वाजवीन. पेपर खपू लागला की तुम्हाला कळेलच. मग मी दुपारचे 12 आणि रात्रीचे 12 अशा त्या पेपरच्या 2 आवृत्त्या काढीन. आता दुसरी कविता आहे. वडील म्हणाले, अरे 10 वेळा प्रयत्न करूनही हे गणित का सुटत नाही? मुलगा म्हणाला, बाबा तुम्ही त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने का बघत नाही? असं म्हणा की मी अशा 10 पद्धती शोधल्या आहेत ज्यांनी हे गणित सुटणं शक्य नाही. आता तिसरी कविता आहे. हनुमान चालीसावर आधारित चौपाई क्रमांक 16. जम कुबेर दिक्पाल जहाँ ते, कवि कोविद कही सके कहाँ ते. तुमचं यश इतकं आहे की यम, कुबेर, दिक्पाल, कवी, विद्वान असे कुणीही त्याचं पुरतं वर्णन करू शकत नाहीत. यम, कुबेर अन दिक्पाल विद्वान कवींनी प्रयत्न केले. हनुमानाचे यथार्थ वर्णन त्यांना करण्या नाही जमले. लंकेस पोचता हनुमानाला जोराचे धक्के बसले. पण त्याने लवकरच स्वतःला सावरले. हनुमानासमोर आपल्या धूसर दिसत होते आणि अचानक स्वतः यमराज त्याच्या समोर होते. हनुमान विचारे त्याला, तू इथे का आला? आणि आल्या आल्या मला धक्का का दिला? यम म्हणाला त्याला की तू ओळखू नाही आला आणि एका उत्तम व्यक्तीला धक्का मी दिला. रावणाने डोंगराला माला बांधून ठेवले. रुद्रमंत्रांच्या मदतीने कैद मला केले. त्याच्या आज्ञेने मी कुणाला इथे न येऊ देतो. पण मला स्वतःला मी मुक्त करू न शकलो. एका स्पर्शाने हनुमानाच्या यमराज मुक्त झाला आणि यमाने हनुमानाला भयापासून मुक्त केला. म्हणला तुझ्या समोर येईल, त्याला भीती वाटेल आणि तुझे रक्षण नेहमी यमराज स्वतः करेल. रावणाच्या सावत्र भावाचे नाव कुबेर होते. कैलास पर्वताच्या शेजारी त्याचे राज्य होते. शिवाच्या जवळ असणे रावणा सहन होत नव्हते. कुबेराला त्याचे राज्य शिवाने दिले होते. शिवाची अनेक कामे कुबेर करत होता. सारेच्या सारे राजस्व कुबेर संभाळीत होता. कुबेरावर रावणाने अचानक हल्ला केला आणि त्याचे पुष्पक विमान तो घेऊन गेला.
पिता विक्षवसाने कुबेरा विमान दिले होते. तेव्हापासून रावणाला ते हवे होते. मारीच प्रहस्त अन रावण विमानात बसले. कैलास पर्वतावरून सारे सहज फिरून आले. कैलासाच्या वरून पुष्पक हळूहळू गेले. एका कड्या मागून शंकर स्वतः प्रगट झाले. एका हाती भाला आणिक एक कमरेवर होता. वजनदार आवाजामध्ये तो वदला होता. मानव दानव गंधर्व देव सर्वांना निषिद्ध होते. शंकराच्या संमतीनेच कुणाला येणे शक्य होते. आधी तर रावण रागवला, नंतर तो हसला. या वेशात वानरासम दिसतो म्हणून तात हसला. गर्वाने वर गेलेला गर्वानेच खाली येईल. एक वानर येऊन साऱ्या लंकेला जाळील. हजारो वानर येतील आणि सर्व नष्ट करतील. तू रडशील ते हसतील, असेच काही होईल. काहीच करू शकत नाही असे तुला वाटेल. डोळ्यासमोर तुझ्या तो सारे नष्ट करेल. यमाला वाचविले अन मग सीतेला शोधित गेला. एक बारीक आवाजही त्याला ऐकू आला.